नमस्कार मैत्रिणींनो, मी राजवैभवी आणि माझा शक्यतो खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ बनवलेला नाही. शॉर्ट व्हिडिओ मी म्हणजे बनवते, पण लॉंग व्हिडिओ बऱ्याच दिवस झाला माझा आलेला नाही. तर आज विचार केला, चला आपण आता लग्न सराई चालू झालेली आहे आणि ब्राईडसाठी आपण छान असं वेडिंग स्टायलिंग लुक्स आपण घेऊन येणार आहोत. त्यातला जो पहिला लुक आहे तो म्हणजे की आपण पैठणी साडीवरचा लुक घेऊन येत आहोत. कसं आहे ना, आपण जेव्हा एखादी ब्राईड आहे आणि ती जेव्हा शॉपमध्ये जाते ती कन्फ्यूज असते, मी कोणत्या प्रकारची साडी घालू किंवा मला एक तिला वेगळंच हवं असतं दिसायला. ब्राईड म्हटलं ना, मग तिला सगळ्यांपेक्षा वेगळा लुक हवा असतो किंवा सगळ्यांपेक्षा एक छान दिसायचं असतं. त्यासाठी ती जेव्हा शॉपमध्ये जाते ती खूप कन्फ्यूज असते की मी कोणत्या प्रकारची साडी घेऊ आणि त्या कोणत्या प्रकारची साडी घेऊ यामध्ये कन्फ्यूज असते. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमुळे हेल्प मिळेल. फर्स्टली आहे, तुम्ही जेव्हा पैठणी केलं जातं, आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी, मी तर असे म्हणेन की प्रत्येक ब्राईडकडे किंवा प्रत्येक न्यूली ब्राईड असू द्या किंवा प्रत्येक स्त्रीकडे एक तरी पैठणी असलीच पाहिजे. पैठणी हे आपलं महाराष्ट्राचं महावस्त्र आहे आणि आपल्याला त्या साडीशिवाय आपलं लुक थोडक्यात आपलं लग्न इनकम्प्लीट असं म्हणता येईल. त्यामुळे प्रत्येक स्त्रीकडे एक तरी पैठणी असलीच पाहिजे. पैठणी जर असेल किंवा नसेल तरी नक्कीच तुम्ही ती घेऊ शकता. आणि त्या पैठणीवर जर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही शॉपमध्ये जाता आणि तिथं म्हणजे शॉपमध्ये गेल्यानंतर साडी पैठणी तर म्हणता, पण तुम्ही काय करा, जाताना ना अगोदरच तुम्ही ठरवून जावा, डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी म्हणजे पैठणी घालायची आहे, त्यामध्ये कुठला कलर तुम्हाला सुंदर दिसेल असाच कलर तुम्ही चूज करा. ब्राईडसाठी कलर म्हणले तर तुम्ही डार्क असा रेड कलर, मरून कलर किंवा ग्रीन कलर, बॉटल ग्रीन पण आहे, किंवा तुम्हाला हे नको आहे दुसरं काहीतरी मॉडर्न टच द्यायचा आहे पैठणी साडीला, तर तुम्ही पैठणीमध्ये पेस्टल शेड पण आलेले आहेत ते पण चूज करू शकता. पेस्टल शेडमध्ये अतिशय सुंदर असा पेस्टल शेडमुळे सुद्धा तुम्हाला लुक क्रिएट होतो. आणि जेव्हा तुम्ही आता सेकंड जे आहे ते म्हणजे की तुम्ही ब्लाऊज स्टायलिंग, आता पैठणीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि तुम्ही त्यामध्ये पण कन्फ्यूज आहात की मी कशा प्रकारचा पैठणीवरचा ब्लाऊज शिवू किंवा स्टिच करू. हे बघा, पैठणी साडी ना ऑलरेडी ती साडी अशी असती ना, तिला काहीही करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ती हँडलूम साडी, पैठणी प्युअर अशी हँडलूम साडी जेव्हा तुम्ही वेअर करता, त्याच्यावर एक सिंपल आणि सोबत दागिने जरी घातले, हिरव्या बांगड्या जरी घातल्या, तर तुम्ही अतिशय सुंदर असा लुक क्रिएट होतो. पण तुम्ही ब्राईड आहात त्यामुळे तुम्ही ब्लाऊजला आता हल्ली खूप ट्रेंड आलेला आहे की पैठणी साड्यांचे ब्लाऊज वर्क केले जातात. पण मी तर असं म्हणेल की वर्क करण्यापेक्षा तुम्ही छोटीशी एम्ब्रॉयडरी करा स्लीव्जला, आणि जास्त काही ब्लाऊजला म्हणजे करायची गरजच नाही आहे. त्यामुळे सिंपल असं ठेवा. आणि त्यातमध्ये जर तुम्हाला आणखी काही म्हणजे वेगवेगळं काहीतरी हवं आहे नेकमध्ये किंवा समोरचा नेक, तर तुम्ही त्यासाठी स्वीट हार्ट नेक किंवा बलून नेक, बोट नेक असे तुम्ही त्यासाठी बोट नेक असं पण चूज करू शकता. त्यामुळे ती साडी ना अगदी साडी कशी असती, साडीचा लुक हा पूर्णतः ब्लाऊजवर डिपेंड असतो. जर ब्लाऊज सुंदर असेल स्टिचिंगमध्ये तर साडी ऑलरेडी उठून दिसते, पण पैठणी साडीचं कसं आहे, ती साडीच ऑलरेडी छान आहे आणि त्यावर जर सुंदर असा ब्लाऊज सिंपल स्टिच करून घेतला तर आणखी लुक सुंदर क्रिएट होतो. आणि जेव्हा आता ब्लाऊज पण स्टिचिंग झाला आणि ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या तुम्ही शक्यतो एल्बो लाईनपर्यंतच ठेवा. त्यामुळे कसं पैठणीच्या छोट्या स्लीव्ज अजिबात छान दिसत नाही आहेत. पैठणी साडीच्या जर तुम्ही एल्बोपर्यंतच्या स्लीव्ज स्टिचिंग करून घेतल्या तर अतिशय छान लुक येतो. आता जो थर्ड आहे ते म्हणजे की ज्वेलरी स्टायलिंग. आता ज्वेलरीमध्ये काय काय आहे, जेव्हा तुम्ही ज्वेलरी स्टाईल करून पैठणीची स्टायलिंग करता तेव्हा त्यामध्ये तुम्ही मोहनमाळ, लक्ष्मीहार, ठुशी, आपले जे पारंपरिक दागिने आहेत ते पण चूज करू शकता. कारण कसं आहे, पैठणी साडीला जेव्हा तुम्ही पारंपरिक दागिन्याचा एक विशिष्ट असा टच देतो त्यामुळे ते अगदी सुंदर असा लुक क्रिएट होतो. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.